आणि मला असं वाटतं की त्या कमेंट्सचं उत्तर या व्हिडिओच्या मार्फत ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचेलच। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर नेहमीच मी छान छान गोष्टी तुमच्यावर शेअर करत असते। यस, आज सुद्धा अशी छान गोष्ट शेअर करणार आहे लेकीबद्दल। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे पूर्वा व्हायोलिन प्ले करते, तर तिनं ना स्पर्धा स्कूल आयडल मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि फायनलिस्ट म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं आहे। स्पर्धा स्कूल आयडल बद्दल स्कूलमध्ये त्यांना सांगितलं होतं आणि ईमेलही आला होता। पूर्वा शाळेतून घरी आली आणि तिने सांगितलं की मला या स्पर्धेत पार्टिसिपेट करायचं आहे म्हणून ऑनलाईन आम्ही तिचा फॉर्म भरला आणि त्यात असं होतं की मुलांचे एक व्हिडिओ तुम्ही पाठवून द्या आणि त्यात जर ते सिलेक्ट झाले तर आम्ही पर्सनली तुम्हाला कॉल करू आणि ईमेल सुद्धा करू आणि पुढची माहिती देऊ म्हणून। त्यांचा मग व्हिडिओ पाठवल्यानंतर 3-4 दिवसातच कॉल आला होता की पूर्वा फायनलिस्ट मध्ये सिलेक्ट झालेली आहे, कॉंग्रॅच्युलेशन म्हणून। तर त्यांनी असं सांगितलं की जवळपास 600 मुलांनी वगैरे पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यातले 30 ते 32 मुलं सिलेक्ट झालेली आहेत म्हणून। आणि ती जेवढी खुश होती ना त्याच्यापेक्षा आम्हीच जास्त खुश होतो आणि त्यातल्या त्यात मी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर तेव्हापासून मला असं वाटत होतं अरे बापरे। आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला पुढची माहिती दिली की हा कार्यक्रम कुठं होणार आहे, किती वाजता होणार आहे, याचे नियम काय असतील आणि प्राइस काय असणार आहे म्हणून। तर त्याच्याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगते। तर हा जो कार्यक्रम आहे तो एरो मॉलला होणार आहे, एअरपोर्टच्या जवळच आहे हा मॉल। आणि त्याच्यानंतर याचं प्राइस म्हणाल तर पहिलं बक्षीस 15,000चं आहे, त्याच्यानंतर सेकंड बक्षीस 10,000चं आणि त्यानंतर थर्ड बक्षीस 5,000चं आहे। सो 2 कॅटेगरी आहेत, लहान मुलांची आणि मोठ्या मुलांची वगैरे। त्याचबरोबर जे विनर होणार आहेत ना, तर रेडिओ मिरची आहे ना त्याच्यामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे। सगळ्या खूप छान छान गोष्टी असतात मुलांसाठी मोटिवेशन करण्यासाठी आणि आम्ही नेहमीच पूर्वाला या गोष्टीमध्ये सपोर्ट करत असतो। ती विनर होईल किंवा नाही हे आपल्याला माहिती नाहीये, पण तिनं पार्टिसिपेट केलं आणि फायनलिस्ट मध्ये गेलेली आहे ना, तेच आमच्यासाठी म्हणजे तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आमच्यासाठी विनरच आहे। ही गोष्ट झाली स्पर्धा वगैरेची, पण आणखीन एक गोष्ट मला याच व्हिडिओ मधून सांगावीशी वाटतीये। जेव्हा आम्ही US मधून भारतात येत होतो ना, तेव्हा शेवटचे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर पूर्वाचा ना कॉन्सर्टचा एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की आता तुम्ही भारतात चाललाय आणि मुलांच्या ह्या सगळ्या आवडीनिवडी आणि त्याचं नुकसान नाही होणार का, मुलं हे सगळी आवडनिवड जोपासतील का वगैरे म्हणून, आणि मुलांचं म्हणजे तुम्ही विचार केलाय का असं होतं। तर त्यावेळेला खरं सांगू का त्या कमेंटना उत्तर द्यायला वेळही नव्हता आणि मला असं वाटलं की या गोष्टीवर बोलण्यापेक्षा किंवा त्या कमेंटला उत्तर देण्यापेक्षा ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्षात समोर येईल हीच खूप मोठी गोष्ट असेल माझ्यासाठी। आणि मला असं वाटतं की त्या कमेंट्सचं उत्तर या व्हिडिओच्या मार्फत ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या त्यांच्यापर्यंत पोहोचेलच। आणि जेव्हा अशा कमेंट्स यायच्या ना की तुम्ही तुमच्या मुलांचा विचार केलाय का म्हणून, तर मला त्या लोकांना सांगावंसं वाटतंय की कुठलेही पॅरेंट्स असे नसतात की स्वतःचा विचार करतात। प्रत्येक आई वडील पहिल्यांदा आपल्या मुलांचा विचार करत असतात, त्यांचा फ्युचरचा विचार करत असतात। आपलं जे आयुष्य आहे त्याच्यापेक्षा त्यांचं आयुष्य कसं बेटर होईल किंवा ते आपल्या पुढे कशा अजून जातील, मुलं आपल्यापेक्षा पुढे जावं हेच त्यांचं स्वप्न असतं। जेव्हा कमेंट्स यायच्या तेव्हा मला फारसं वाटलं नाही की त्यांना उत्तर द्यावं म्हणून, पण आजच्या व्हिडिओमधून कळालंच असेल की पूर्वानं तिची जी काही आवड आहे म्युझिकची, जी अमेरिकेत ती करत होती म्युझिक प्ले, तसे इथेही करतीये आणि तिचा सराव सुरूच आहे। मुलं जेव्हा अशा गोष्टीत पार्टिसिपेट करतात ना किंवा एखादी गोष्ट शिकतात तेव्हा त्याच्या पाठीमागे आई वडिलांचा सुद्धा मोठा हातभार असतो। त्यांची मेहनत असते पण त्याचबरोबर आई वडिलांची सुद्धा मेहनत असते नाही का। त्यांना पिकअप ड्रॉप क्लासला करणं, त्याच्यानंतर त्यांची फीस भरणं, त्यांना जे काही हवं नको आहे ते पाहणं, त्यांची शाळा असेल किंवा शाळेतनं आल्यानंतर त्यांची ट्युशन असेल, त्या दोन्ही गोष्टी सांभाळून त्यांची ही जी आवड आहे त्याच्यासाठी थोडासा वेळ काढणं, त्याच्यामुळे त्यांचं डाएट सांभाळणं, सगळ्या गोष्टी वेळेवर प्रॉपर त्यांनी केलेल्या आहेत की नाही हे बघणं। कारण या सगळ्या गोष्टी पाठीमागे सुद्धा ही एक स्टोरी असते आई वडिलांची आणि त्या फारशा समोर येत नाहीत। त्यामुळं ज्या मुलांनी तिथं पार्टिसिपेट करणार आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आवडीवर जगतात ना, त्या मुलांच्या आधी त्यांच्या आई वडिलांचं कौतुक मला नेहमी करावं असं वाटतं। तर म्हटलं या व्हिडिओमध्ये आई वडिलांचं सुद्धा थोडंफार कौतुक करावं नाही का। आणि मला नेहमी असं वाटतं की मुलांच्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ना त्यांना आपण करू द्यायला हव्या। जर आपण त्यांना एखादी गोष्ट करायला लावली ना ती ते प्रॉपर करत नाही, आपला वेळ आणि पैसा वाया जातो,
ते त्यांच्या आवडीची गोष्ट करायला लागली ना ती अगदी स्मूथली होती आणि आपल्याला हेडेक सुद्धा जास्त नसतं. ऍक्च्युली शाळेतून जाऊन येणं, त्याच्यानंतर तिची ट्युशन, त्याच्यानंतर हे थोडंफार प्रॅक्टिस, तर ह्या गोष्टी स्मूथली होतात. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू असा होता की त्यांच्या आवडीप्रमाणे करू द्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त ताण नसतो. सो यस, आता आम्ही छान आवरलेलो आहोत आणि हा कार्यक्रम कसा असणार आहे ते तर मी छान पद्धतीनं नेहमीप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज स्वयंपाकाला सुट्टी, कारण आता आम्हाला 11:30ला निघावं लागते. तर लंचही तिथंच करू आणि संध्याकाळी मात्र घरी येऊन स्वयंपाक करेन. त्यामुळे छान असा वेळ मिळाला तुमच्यावर गप्पा मारायला. तर आज आम्ही मस्त असा सगळ्या मुलांनी जे पार्टिसिपेट केलेले आहेत ना त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करणार आहोत. तर हा आहे एरो मॉल आणि एअरपोर्टपासून अगदी जवळच आहे. आम्ही जोधपूरवरून जेव्हा आलो ना तेव्हा इथं थांबलो होतो आणि थोडं डिनरही केलं होतं आणि इथूनच आम्ही टॅक्सी पकडून घरी गेलो होतो. आणि तेव्हा मी म्हणाले होते की हा मॉल घरापासून खूप लांब आहे आणि तसं फारसं इकडे येणंही होत नाही, त्यामुळे या मॉलमध्ये काय परत आपण येणार नाही असं मी म्हणाले होते. आणि तसं काही घडलेलं नाही आहे. पूर्वामुळे आम्ही या मॉलमध्ये पुन्हा आलेलो आहोत. पण म्हटलं ते फोन एकदम साईडला मध्येच आहे. चला तर जाता जाता हा मॉल बघत जाऊया, कारण हा मॉल आम्ही पाहिलेला नाही आहे. मागच्या वेळेला आलो होतो ना तेव्हा डायरेक्ट फूड कोर्टमध्ये गेलो होतो आणि त्यानंतर त्याच्या शेजारी आम्ही उबर बुक करून घरी गेलो होतो. कार्यक्रम सुरू व्हायला अर्धा पाऊण तास अजून वेळ आहे. पूर्वाचं नाव आम्ही तिथं दिलं आणि आलोय म्हणून सांगितलं. पूर्वाचे 1-2 फोटोही काढले आणि आता या वेळेत आम्ही लंच करतो, कारण येईपर्यंत आम्हाला तासभर लागला आणि सकाळी खूप लवकर थोडाफार ब्रेकफास्ट केला होता. मुलांना पिझ्झा हटचा पिझ्झा खूपच आवडतो आणि त्यामुळे इथून 2 पिझ्झा मी ऑर्डर केलेले आहेत. पिझ्झा ऑर्डर केलेला आहे पण त्यांनी सांगितले 15 मिनटं तरी लागतील आणि हा 15 मिनटाचा वेटिंग टाईम खूप वाटायला लागतो मला. ओमकारचं एक्सप्रेशन खूप दिवसानंतर, सॉरी म्हणजे खूप दिवसानंतर, खूप नाही, इथं आल्यापासून पहिल्यांदाच स्टफ क्रश पिझ्झा घेतला. हो ना. अरे खूप हॉट आहे. आय डोंट केअर. आय नीड माय पिझ्झा. सगळ्यांना पाहिजे पाण्याची बॉटल आहे. ओमकारनं चिली खाली पहिलाच घासायला. ओमकार पहिलाच बाईट घेतलास आणि चिली खाल्ली का? फर्स्ट टाइम ट्राय करतो कॉर्न पिझ्झा. टॉपिंग प्रमाणे रेट आहेत का वेगवेगळं, म्हणजे एकच आहे? इथं जी लाईन दिसते ना मुलांची आणि पॅरेंट्सची, तर रेडिओ मिरची आहे ना त्याच्यासाठी मुलांचा इंटरव्ह्यू घेत आहेत. पूर्वाना पहिल्यांदाच असं पार्टिसिपेट करते आहे, त्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत. टू बी एबल टू विटनेस सच अ पॉवरहाउस म्युझिकल टॅलेंट. Like I told you, 600 registrations and 30 top ones are here, right? So let's hear it little louder. I think एक बार जोरदार तालियां आप सबके लिए होनी चाहिए for the young singers and the musicians. Congratulations! Come here and listen to such a tough one, yeah? Fantastic, right? Ladies and gentlemen, सबसे पहले मैं इंट्रोड्यूस करना चाहती हूँ स्टेज पे जोरदार तालियों से. Let's hear it a little louder from Mr. Swapnil Katwe. Right now, she did a very good job. I think it was very nice. And of course, with this. So thank you so much, guys. Thanks a lot for having me here, and all the very. कार्यक्रम 2 ते 6 असल्यामुळं म्हणजे बराच वेळ हा कार्यक्रम चालेल, त्यामुळे सगळ्यांसाठी स्नॅक्सची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि तेच इथं बॉक्स ते वाटत आहेत. तर आता पूर्वा परफॉर्म करेल आणि सकाळी आम्ही इथं आलो होतो आणि आता जवळपास 5 वाजलेले आहेत.
पूर्वानं असा परफॉर्म कधीच केला नाही, म्हणजे ग्रुपमध्ये आणि ऑर्केस्ट्रामध्ये केला होता. एकटी म्हणाल तर पहिल्यांदा करतीये, त्यामुळे ती थोडीशी नर्वस आहे, घाबरली आहे, माहीत नाही आता कसं करेल. Well, her name is Purva Pawar, and as you can see, the category is instrument, and it's been more than 6 years she's been learning and playing the instrument. Let me tell you, for the past 5 years, Purva had been in orchestra performing in concerts and at various places, but this is the first time that she's ever going to perform solo here. So we're very, very excited to see her performance, and I'm sure even she is super excited to perform here. Wow, I think it's all set. Yeah, Purva, ready? Best of luck, and there you go. Come on. Purva, too good, yeah? Fantastic. Come. Wow. I think it was जोरदार तालियां होनी चाहिए इनके लिए. And tell us that why did you choose this song? My mother really likes this song, so I like playing for people to make them happy, and I just wanted her to enjoy it. So yeah, that's also why. Also because Christmas is coming, so I thought it was the perfect song. Yeah. This is so soulful. We thoroughly enjoyed it, yeah. Very, very nice. One more time, come on, let's hear it for her. Purva, thank you so much. It was amazing performance. Thank you. Lovely. What a performance. And now we quickly move on to the next one. ॲक्च्युली स्टेजवर गेल्यावर पूर्वा खूपच घाबरली, 2 मिनटं थांबली आणि मग मात्र तिनं म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट केल्यानंतर पुन्हा छान तिनं प्ले केलं. See, this stage is not just about performances or competition. It's about celebrating music and the courage it takes to stand on your feet and perform in front of others. It's also about celebrating the moments. It's about giving it a try. It's about showing up. It's about having fun in expressing yourself in front of others. That is the reason I would like to highlight that all the kids who have performed from this stage are already, winners. We want the next one. To the whole Sparta team. It is a really nice event that you guys have organized. Congratulations to all the kids. Everyone performed really, really well. And it was a really hard decision. So as a judge, it was very difficult for us to, judge participants. Everyone who performed here, they were amazingly talented. And जैसे इन्होंने कहा कि बहुत कम differences है, so don't mind अगर कोई आपको लगता है कि ऐसा क्यों. Purva, congratulations. The next is Akshara. After Akshara, we have Nilanshu. पूर्वा तर विन झालेली नाही आहे, पण ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलं ना त्यांना सर्टिफिकेट आणि छान असं गिफ्ट दिलेलं आहे. आणि इथं पार्टिसिपेट केले ना तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कार्यक्रम खूपच छान झाला. 2 ते 6 आम्ही मस्त बसून तो कार्यक्रम एन्जॉय केला. आधीच आमचं लंच झाल्यामुळं आधेमध्ये आम्ही उठलोही नाही आणि खरंच सगळ्या मुलांनी इतकं छान प्ले केलं. काही मुलांनी इतकी छान गाणी म्हटलीत ना, आहा ऐकतच बसावं वाटलं. आणि 2 ते 6 हा वेळ कधी गेला हे कळालंच नाही. खूप छान अशी संध्याकाळ आणि आम्ही लॉंग ड्राईव्ह करतोय, सूर्य मावळतोय आणि त्याच्या ज्या छटा आहेत ना आकाशात पसरलेल्या अशा सुंदर सोनेरी ऑरेंज कलरच्या भारी वाटत आहेत. येता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहोत. इथं आईस्क्रीम शॉप आहे. मुलांना विचारलं आईस्क्रीम खाणार आहे का म्हणून, तर ते नको म्हणाले. आणि
शेजारी गणपतीचं मंदिर आहे आणि फुलं सुद्धा, तर मला थोडी फुलं पाहिजे होती पूजेसाठी आणि त्याचबरोबर थोड्या भाज्या सुद्धा. या लाईनला भरपूर भाज्या होत्या पण गाडी पार्किंग नव्हती म्हणून आम्ही थोडंसं पुढे येऊन इथं गाडी पार्क केली आहे आणि नवरा जाऊन फुलं आणि थोडंसं जे काही आम्हाला हवं होतं ते घेऊन आलाय. येस, जायचं. चला 10 मिनिटात काम झालं. तर आपल्याला अजून आणि रोडवर जाता जाता भरपूर आम्हाला फ्रुट्स वगैरे दिसले पण त्याचं होतं की हायवेला किंवा असं रोडला ना हायवेला आणि असं रोडवर थांबून काही घ्यायचं म्हणलं पार्किंगचा प्रॉब्लेम आणि जाऊ दे म्हणून आम्ही सहजा घेत नाही. हा रिकामं रोड असेल, जागा असेल बाजूला साईडला तर कधी कधी थांबून आम्ही भाज्या किंवा फळं घेत असतो. तर 6 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आता आम्ही घरी चाललोय. सकाळी जवळपास 11:30ला घरातून बाहेर पडलो होतो. 1:30 असाच वाजला होता तिथं आणि त्यानंतर भरपूर कार्यक्रम सुरू झाला आणि त्यातच आम्ही बिल झालो. मध्ये पूर्वानं मात्र कॉफी आणली होती आणि तीच थोडी थोडी सगळ्यांनी पिली. त्यानंतर स्नॅक्सही त्यांनी दिलं होतं चौघांना 4 बॉक्स. ओमकारनं ओपन केला. पूर्वाचा आमच्या सगळ्यांचा तसाच आहे ॲक्च्युली आणि आता घरी जाऊन तो बॉक्स ओपन करून बघूया काय काय दिलंय. छान वाटतं असं नाही का क्विक स्नॅक, कारण कार्यक्रमाची टायमिंगच होती 1:15ला तुम्ही तिथं या म्हणून आणि 5-6 पर्यंत कार्यक्रम सुरूच राहील. त्यामुळे त्यांनी स्नॅक्सची सुविधा केली होती, पाणी वगैरे ज्यूस वगैरे सुद्धा होतं. सो येस, 6-10 वाजला, 6:30 पर्यंत आम्ही घरी पोहोचू आणि स्नॅक्स काय दिले बघू. आणि मला स्वयंपाक करायचंय. का माहितीये का, सकाळी पिझ्झा खाल्ल्यानंतर संध्याकाळी बाहेरचं काही आम्ही खात नाही तसं, म्हणजे एक टाइम बाहेर खाल्लं तर एक टाइम घरचं नक्कीच असतं. ऍटलीस्ट डाळ भात का असे ना मी बनवतेच आणि कंटाळाला असला तरी जाऊन कुकर मी लावणार आहे. Right? No, it is not for the Omkar's taste. Yes, he likes it. No, you like the best. At the start of the song. हॅलो फ्रेंड्स, येता येता जवळपास 6:45 वाजलेले आहेत. मला स्वयंपाक करायचा आहे पण त्याच्या आधी तिथं आम्हाला जे काही स्नॅक्स मिळाले ते दाखवते. सो यस, मलाही माहित नाहीये काय दिले ते. तर भरपूर दिले बाळा स्नॅक्स. हा बिस्किटचा पुडा आहे, त्याच्यानंतर चिप्स नव्हते, मला मग असे चिप्स वाटले. मखाना स्नॅक्स आणि त्याच्यानंतर हे बार आहे, 2-3 ज्यूस आहे, त्याच्यानंतर हे छोटे मोठे स्नॅक्स आहे आणि त्यानंतर पूर्वाला एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि हे काय मिळालं मग, अरे वा खूपच छान. तर पूर्वाला सुंदर असा मग मिळालाय आणि पुरलेला पिझ्झा आम्ही घेऊन आलोय. 3 स्लाइस पुरले ओंकार खाईल आणि येता येता फुलं घेऊन आलोय आणि थोडीफार भाजी. भरपूर कामं आहेत, मला पटकन कुकर लावायचंय. बाहेरून आल्यानंतर स्वयंपाक बनवायचा तसा खूपच कंटाळा येतो पण बाहेर दुपारी लंच केल्यामुळं म्हटलं की संध्याकाळी घरचा स्वयंपाक जो काही साधा बनवेन तो. आणि आल्या आल्या मी कुकर लावला आणि त्यानंतर फ्रेश झाले. कुकर होईपर्यंत म्हटलं त्यामध्ये दुसरी कामं उरकून घेता येतात. फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर कणिक मळलेली आहे. बासुंदी आज केलती, गोडाचा पदार्थ. यस, पूर्वानं भारतात आल्यानंतर पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्स केलाय त्यामुळे म्हटलं गोड काहीतरी घरी बनलं पाहिजे नाही का. आणि तिच्या आवडीची अशी ही मस्त बासुंदी बनवली आहे. सकाळी बनवली होती मग ती फ्रीजमध्ये ठेवली, आत्ता बाहेर काढली आहे. थोड्या वेळात पूर्वा जेवेल कारण उद्या शाळा आहे मुलांची. त्याच्यानंतर मेथीची भाजी सुद्धा मी नीट करून गेली होती त्यामुळं बासुंदी आणि मेथीची भाजी नीट केल्यामुळं हलकं काम झालंय, पटकन मेथीची भाजी होते. कुकर ऑलमोस्ट थंड झालाय तर मी चपात्या करेन. 8-10 झाले. कुकरला भूक लागली आहे, वाटच बघतोय कधी मम्मा जेवण देतीये. आणि इथं म्हणाल माझा स्वयंपाक रेडी झाला. 5 चपाती, भात आणि त्याच्यानंतर मस्त अशी बासुंदी. आणि ह्या चारोळ्या आहेत ना बऱ्यापैकी महाग आहेत, म्हणजे मला वाटते 100 ग्राम काहीतरी होत्या 500 रुपयाला, चेक करते पॅकेटावर. आणि ही आहे तूर डाळ. येस, तर सगळे म्हणतात कुठली डाळ, तर 5 दिवस 5 प्रकारच्या डाळी तर करते. तूर डाळ, मूग डाळ, मटकी, मसूर काहीतरी असं. आणि ही आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी सुद्धा 3 प्रकारे करत असते. सो चला पटकन ओंकारला जेवायला देते. सो येस, आय होप इतर व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय, गुड नाईट.